सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि आज तारखेनुसार आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या अशोक विजयादशमीच्या पर्वावरती जे धम्मचक्र प्रवर्तन झालं होतं त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आगाऊ शुभेच्छा. आणि हा चांगला योगायोग आहे की हे दोन्ही दिवस अगदी एकाला एक जोड आले. वर्षाच्या कालखंड साधू 9 आठवडे आपण हा सिगालवाद सुत्ताचा जो अभ्यास आहे तो समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गत आठवड्यामध्ये आपण 5वी आणि 6वी ह्या दोन्ही दिशा पाहिल्या, ज्याला आपण नादीर म्हणजे खालची दिशा आणि झेनित म्हणजे वरची दिशा. आणि त्याच दिवशी समारोप करण्याऐवजी मला असं वाटलं की थोडा एक स्वतंत्र वेळ द्यावा, ज्यामध्ये जर काही लोक मध्यंतरी जॉईन झालेली असतील, जुळलेली असतील आणि ज्याला या सुत्ताचा सर्व कश गोषवारा हवा असेल तर अशा सहभागी लोकांसाठी त्याचा एक लाभ होईल. वर्गाच्या सुरुवातीला म्हणजे प्रास्ताविकामध्ये जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा म्हणतो सिगालवाद सुत्त हा एक ग्रहस्थी विनय आहे असा मी उल्लेख केला होता. आणि वेळोवेळी त्याची मी पुनरावृत्ती सुद्धा केलेली आहे. जसं तथागताने पंचशील सांगितलंय, अष्टशील सांगितलंय, दशशील सांगितलंय, त्याचप्रमाणे भिक्षू भिक्षुणींसाठी जे काही विनयाचे नियम सांगितले तशाच प्रकारे सिगालवाद सुत्तामध्ये ज्या लोकांना संसार त्याग करणं शक्य नाही, ज्यांना संसारात राहून सुद्धा आपल्या जीवनाला अर्थपूर्णता द्यावी असं वाटतं, तर अशा लोकांनी आपलं जीवन एक पाय संसारात आणि एक पाय पारमार्थामध्ये ठेवून ते कशा प्रकारे जगू शकतात, त्या जीवनाचा सर्वकष आयाम या सुत्तामध्ये तथागतांनी एकत्र गुंफलेला आहे. आणि ती गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. जोही कोणी व्यक्ती कुटुंबात राहतो, कुटुंबात वाढतो आणि त्याच्या जीवनामध्ये असं एक वळण येतं की ज्या वळणावरती तो स्वतःच कुटुंब निर्माण करतो. आणि मग एकदा आपण ह्या संपूर्ण जीवन चक्राच्या फेऱ्यात जगत असताना स्वतःच्या जीवनाचे जर सर्व पैलू पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ही गोष्ट अगदी सुत्तात सांगितल्याप्रमाणे सुस्पष्ट जाणवते की जन्म देणारे आई वडील आहेत, संगोपन करणारे आई वडील आहेत, लालन पालन पोषण करणारे आई वडील आहेत. आणि मग जेव्हा आपण पाय धरू लागतो, पाय टाकू लागतो, धावू लागतो, खेळू लागतो, काही अक्षर गिरवू लागतो, तेव्हा मग आई वडिलांकडची शिक्षकाची जबाबदारी हे बाहेरचे व्यावसायिक शिक्षक घेतात. म्हणून पहिली पूर्व दिशा ही आईबापांसाठी समर्पित केलेली आहे. दक्षिण दिशा ही गुरुसाठी, शिक्षकांसाठी, अध्यापकांसाठी, कल्याण मित्रांसाठी जीवनामध्ये
योग्य दिशेचं दिग्दर्शन करणाऱ्या अशा शिक्षकांसाठी दिलेली आहे. कळीत झाल्यानंतर जेव्हा संसार स्थापावाशी वाटतो तेव्हा आयुष्यामध्ये जोडीदार किंवा जोडीदारीण हवी असते, ज्याला आपण म्हणतो लग्नगाठ बांधणं. आणि ती दिशा आहे पश्चिम, ज्यामध्ये पती पत्नींचं एक नातं निर्माण होतं आणि त्या नात्यासाठी समर्पित केलेली ही दिशा आहे. आणि जीवन प्रवासामध्ये खर तर आपल्या हृदयाचा ताबेदार असणारा आपला सखा, आपला मित्र, आप्तेष्टांपैकी कोणी, म्हणून उत्तर दिशा ही मित्र आणि आप्तेष्टांसाठी आहे. यासाठी मी असं म्हणतो की जी गोष्ट आपण आईसोबत बोलू शकत नाही, वडिलांसोबत बोलू शकत नाही, बहीण भावंडांसोबत बोलू शकत नाही, आपण आप्तेष्टांसोबत बोलू शकत नाही, आपण शिक्षकांसोबत बोलू शकत नाही, तीच गोष्ट ज्याच्या सोबत आपण सदैव खेळतो, लोळतो, जीवनाचे क्षण आनंदतो, ज्या मित्रावर आपला पूर्ण विश्वास असतो, त्या मित्राजवळ मात्र आपण आपल्या हृदयाचे कप्पे पूर्णपणे खुले करतो, मोकळे करतो. आणि नंतर आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं की नादीर म्हणजे खालची जी दिशा आहे ती सेवकासाठी आहे, आणि वरची जी दिशा आहे ती संत आहेत, पारमार्थिक पवित्र कुशल जीवन जगणारी जी आदर्शवत मंडळी आहेत, की ज्यांच्या जीवनामधून आपल्याला काही चैतन्य घेण्यासारखं आहे, काही प्रेरणा घेण्यासारखी आहे. आणि एकूण आपण असं पाहतो की ज्याला आपण असं म्हणतो की माणसाला गृह सौख्य हवं असतं, कौटुंबिक सलोखा, जिव्हाळा, सुसंवाद, अनेक जण एकत्र राहून वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या मतांची, वेगवेगळ्या संस्कार सवयींची मंडळी एकत्र राहून एकमेकांना समजून आनंदाने कौटुंबिक जीवन जगणं. आणि त्यासाठी खरं तर तथागतांनी हा केलेला खटाटोप आहे की जी माणसं पूर्णपणे संसार त्याग करू शकत नाहीत, परंतु संसारात राहता राहता ज्यांना आपल्या जीवनाचा विकास करायचा आहे, साधायचा आहे, त्या मंडळींनी कशा प्रकारे आपल्या जीवनाला दिशा किंवा आपल्या जीवनाला कलाटणी द्यावी, त्या दृष्टीने गृहस्थी विनय म्हणून सांगितलं गेलेलं हे सूक्त आहे. आणि सिगाल नावाच्या एका युवकाला सांगितलं म्हणून हे सूक्त त्याच्याच नावाने प्रसिद्ध आहे आणि त्या नावानेच धर्मग्रंथामध्ये त्याची नोंद झालेली आहे. अर्थात या सूक्तामध्ये सिगाल हा एक अतिशय चांगला तरुण होता. त्याचे आई वडील हे राजगृहामध्ये राहत होते, धनसंपन्न कुटुंब होतं. परंतु सिगालच्या वडिलांना असं वाटत होतं की आपण आपल्या मुलाला सर्व काही करून ठेवलेलं आहे, परंतु आपल्या मुलाच्या जीवनामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, कमी असावी, आणि ती म्हणजे त्याला परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये विकास वाटेवरती तेवढी रुची दिसत नाही. कारण जेव्हा अध्यात्म म्हणतो, परमार्थ म्हणतो, तेव्हा स्वतःच्या मनाला समजणं, मनाचा विकास करणं आणि त्या विकासासाठी मनावरती कार्य करणं, ह्या सगळ्याच गोष्टी येतात. आणि त्या गोष्टी लोकांना नकोशा असतात, आवडत नाही. आणि तेच
सिगालला सुद्धा वाटत होतं. आणि म्हणून आपल्या म्हणजे सिगालच्या वडिलांनी सिगालला खूप प्रयत्न करूनही तो मात्र कधीही तथागतांना भेटायला गेला नाही. आणि ही खंत त्यांच्यामध्ये होती. एका बाजूला मुलाच्या कल्याणकारी आणि अर्थपूर्ण जीवनाचा ध्यास असल्यामुळे तथागत किंवा तथागतांच्या संघ सदस्यांचा सहवास याला जडावा किंवा लाभावा म्हणून त्यांचे खूप प्रयत्न होते. आणि ते प्रयत्न त्यांनी यथोचित केले सुद्धा. परंतु जशी आज आपली मुलं कधी आपल्या बोटाला धरून विहारात येत नाहीत, किंवा आपण किती आग्रह आणि हट्ट केला तर आज आपली मुलं आपल्या बाजूला बसून त्रिवार नमन करून त्रिशर आणि पंचशील म्हणू शकत नाहीत, किंवा ती त्यांना म्हणायला आवडत नाही. तशाच प्रकारे त्या प्रवृत्तीचा हा सिगाल सुद्धा असेल. आणि त्यामुळे सिगालनी जेव्हा वडिलांना नकार दिला तेव्हा ते निराश झाले, परंतु ते हताश झाले नव्हते. आणि म्हणून त्यांनी परिस्थितीचं चिन्ह लक्षात घेऊन एक उपाय कौशल्य वापरलं. आणि ते उपाय कौशल्य म्हणजे आपल्या मुलाला मरणापूर्वी त्याच्याकडून एक अंतिम वचन घेतलं, त्याला दिलं आणि त्याच्याकडून त्याने ते पूर्ण करण्याचं वधवून घेतलं. याला म्हणतात उपाय कौशल्य. सिगालला भडे ही परमार्थामध्ये रुची नव्हती, परंतु माता पितरांवरती प्रचंड श्रद्धा होती. आणि म्हणून वडिलांनी सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर तू राजग्रहाच्या चौरस्त्यावरती जाऊन ओल्या आंघोळ करून ओल्या वस्त्रानिशी त्या चौरस्त्यावर जाऊन दिशांची पूजा करावी. असं म्हणतात की माणूस जेव्हा शेवटचं बोलतो ते सत्य असतं. आणि म्हणून असं म्हणतात की अंतिम शब्द पाळायचा असतो, जपायचा असतो. अर्थात यामध्ये सिगालच्या वडिलांचं चातुर्य आणि उपाय कौशल्य दिसतं, आणि सिगाल याची आपल्या वडिलांच्या प्रती असणारी नितांत श्रद्धा भावना दिसते. वडिलांच्या मृत्यूनंतर या सिगालने ठरलेल्या परिपाठाप्रमाणे पूजा अर्चा सुरू केली. आणि त्या पूजे अर्चेच्या दरम्यान एक दिवशी नेमकी त्याची आणि तथागतांची त्या चौरस्त्यावरती भेट झाली. काहीतरी वेगळं पाहून तथागतांनी त्या ठिकाणी सिगालला विचारणा केली, हे ग्रहपती पुत्रा, तू हे काय करतो आहेस? आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली, माझे वडील जेव्हा त्यांचा देहांत झाला तेव्हा मृत्यूपूर्वी त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. आणि त्यामध्ये ते म्हणाले की माझ्या मृत्यूनंतर राजग्रहाच्या चौरस्त्यावरती जाऊन कंसामध्ये आंघोळ केल्यानंतर ओल्या वस्त्रानिशी रोज पहाटेच्या प्रहरी सर्व दिशांची पूजा करशील. माझ्या वडिलांना दिलेलं अंतिम वचन त्याची मी ही पूर्तता करतो आहे. आणि मग तथागत उद्गारतात, हे ग्रहपती पुत्रा, आर्य धर्मानुसार दिशांची पूजा अशा प्रकारे नाही केली जात. यामधून
तथागतांनी एका गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण अशा प्रकारचा प्रश्न विचारला की त्या ठिकाणी सिगालला वाटलं की आता आपण याचा खुलासा मांडावा, आणि म्हणून तो बोलता झाला. आणि मग त्याने विचारलं, आदरणीय, आर्य धर्मानुसार दिशांची पूजा जर अशा प्रकारे केली जात नसेल तर कशा प्रकारे केली जाते हे आपण आम्हास सांगावं. आणि याच संधीची वाट कदाचित तथागत पाहत असते. आणि मग तथागतांनी सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम तथागतांनी पूर्व तयारी केली, ज्या पूर्व तयारीमध्ये ते काय म्हणतायत, हे ग्रहपती पुत्रा, दिशांची पूजा करण्यापूर्वी त्यांनी त्याला 14 गोष्टी सांगितल्या. 4 गोष्टी सांगितल्या ज्या पाप कर्मापासून दूर राहण्यासाठी. याचा उल्लेख मी केलेला आहे म्हणून पुनरावृत्ती करणार. 4 गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टींमुळे पाप कर्म केलं जातं किंवा पाप कर्माचे विचार निर्माण होतात, त्या 4 गोष्टी काढून टाकाव्यात. आणि नंतर त्यांनी सांगितलं, संपत्ती विनाशाची जी 6 द्वारं आहेत त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करा. म्हणजे तथागत काय सांगत आहेत, एकंदरीत माणसाच्या मनाची ते शुद्धीच करून घेत आहेत. 4 पाप कर्मामध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो आपल्याला आठवत असेल. पहिली 4 शीलच आहेत. नंतर ज्याच्यामधून हे निर्माण होतं ती 3 विष सांगितलेली आहेत. आणि चौथी माझ्या माहितीप्रमाणे भीती किंवा काही सांगितलेलं आहे. आणि नंतर संपत्ती विनाशाची जी 6 द्वारं आहेत त्यापासून स्वतःचं रक्षण करायचं. म्हणजे या ठिकाणी ग्रहणशीलता, खुलेपणा, स्वीकारात्मकता या दृष्टीने तथागत सिगाल याची संपूर्ण तयारी करून घेत आहे. आणि मग त्यानंतर त्यांची मानसिक तयारी झाल्यानंतर मग आपण पाहतो की त्यानंतर ज्या दिशांची पूजा सिगाल करत होता त्या दिशांचं वेगळेपण तथागत सांगत आहे. त्यांनी पूर्व दिशा सांगितली पण ती उगवतीची नाही. पूर्व दिशा म्हणजे आई वडील, आणि आईवडिलांचं आपल्या जीवनामध्ये असणारं स्थान, आणि आईवडिलांनी आपल्याला जे जीवन दिलेलं आहे त्याच्या मोबदल्यात आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, आपलं कर्तव्य सांगितलेलं आहे. दक्षिण दिशा जी गुरुसाठी आहे, शिक्षकासाठी आहे, कल्याण मित्रासाठी आहे. पश्चिम दिशा जी जोडीदारासाठी आहे, पतीने पत्नीसाठी, पत्नीने पतीसाठी. उत्तर दिशा ही आप्तेष्ट आणि मित्रांसाठी, नादीर सेवकांसाठी.
आणि झेनीत ही संत महात्मे, आध्यात्मिक जीवनासाठी कटिबद्ध लोक, याला कल्याण मित्र म्हणू शकतो आपण, जे एक उदाहरण आहेत आपल्या आचरणाच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारच्या अद्वितीय अशा 6 दिशा सांगितल्या. या 6 दिशा सांगत असताना आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की यामध्ये मानवी नात्याचा एक समान धागा धरलेला आहे, ज्याच्यामध्ये आदर आहे, ज्याच्यामध्ये सन्मान आहे, ज्याच्यामध्ये काळजी आहे, ज्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे, ज्याच्यामध्ये दातृत्व देण्याची भावना आहे, पुण्यानुमोदनाची भावना आहे. त्यामुळे ही सर्वच नाती अशी आहेत. विश्वासाचा मुख्य पाया आहे. आपलं ग्रहसौख्य टिकावं म्हणून किंवा राहण्यासाठी म्हणून या सर्वच गोष्टीची आवश्यकता आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आई असो, वडील असो, भाऊ असो, जाऊ असो, आत्या असो, मामा असो, शेजारी असो, कोणी असो, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी आदर आणि सन्मानाने वागणं, आदबीने वागणं, हा मानवी नात्याचा मुख्य आधार आहे. मानवी नात्यामध्ये विश्वास आणि पारदर्शकता असणं, एकमेकांची काळजी असणं, एकमेकांच्या मदतीसाठी तत्परता असणं, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला ह्या सर्व नाते संबंधामध्ये पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जाणवते की नाते संबंधामध्ये आनंद, सौख्य, समाधान, उत्साह आणि याच्या विरुद्ध नाते संबंधामध्ये भांडण, तंटे, अविश्वास, दुराग्रह, कटुता, ईर्ष्या, मानापमान, नाट्य, हे सर्व कधी असतं? जेव्हा मूलभूत मानवी नातच नसतं. नात्यामध्ये जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा उजवं, मोठं, श्रेष्ठ, अतिशहाणे समजण्याचा प्रयत्न करतो, तसं मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि जिथे नात्याचा समान धागा जुळत नाही, तिथे आपण पाहतो की लोक आपल्यापासून दुरावतात. लोक आपल्या जवळ यायला कचरतात, घाबरतात. आपण जेवढे साधे असू, आपण जेवढे सहज असू, कारण मानवी नातं जगण्यासाठी आणि जपण्यासाठी आपल्याला आपली विद्वत्ता, आपलं पद, आपली प्रतिष्ठा, आपलं ऐश्वर्य, आपलं सामाजिक प्रतिष्ठेचं स्थान, यापैकी कशाचीही गरज नसते. मानवी नात्यासाठी आपल्याला फक्त गरज असते ती आपल्या कारुण्यमय, प्रेमळ, मैत्रीने भरलेल्या हृदयाची, शांत चित्ताची आणि गोड जिभेची, मदतीच्या भावनेची. एवढे जर आपल्याकडे गोष्टी असतील तर आपण कोणाशीही चांगुलपणा टिकवू शकतो
कोणाशीही चांगुलपणा निर्माणही करू शकतो. अगदी तो आपला वैरी जरी असेल तरी, आपला शत्रू जरी असेल तरी, कारण हा भाग हा अतिशय महत्वाचा आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला या सर्व नात्यांमध्ये पाहायला मिळते. आई वडिलांचा त्याग आहे, आई वडिलांची काळजी आहे, ह्या सर्वच गोष्टी आपण पाहतो ओतप्रोत भरलेल्या आहेत या नातेसंबंधामध्ये. आणि हीच गोष्ट तथागतांनी या 6ही दिशांना मिळून सांगितलेली आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, की आपला स्वभाव हा प्रोएक्टिव्ह असला पाहिजे, पुढाकार घेणारा असला पाहिजे. मैत्रीसाठी, नात्यासाठी आपण आपले बाहू सरसावले पाहिजे समोरच्याला आलिंगन देण्यासाठी. आयुष्यभर आपण दुसऱ्याच्या हाताची आणि दुसऱ्यांच्या बाहूची वाट पाहतो की मला कोण हात देईल. बंधूंनो आणि भगिनींनो, जर आपल्याला लोकाभिमुख व्हायचं असेल तर आपण पुढाकार घेतला पाहिजे, आपण सरसावलं पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. हीच गोष्ट आपल्याला या सर्व दिशांमध्ये पाहायला मिळते. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की मानवी नात्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कानामध्ये आणि डोळ्यामध्ये अंतर आहे. जोपर्यंत मित्र असो, आप्त असो, शिक्षक असो, कोणीही असो, ज्याचं आपल्या जीवनात काहीतरी स्थान आहे, अशा माणसाच्या बाबतीत चांगलं असो अथवा वाईट असो, आपण आपल्या डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत ते खरं आहे असं समजू नका. आणि डोळ्याने जरी पाहिलं तरी जे पाहिलंय त्याचा आपल्याला हवाय तसा अन्वयार्थ काढू नका. त्या माणसाच्या कृतीत काय सामावलेलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत आपण कानाने ऐकत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका. एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे आपले सर्व समज गैरसमज दूर होऊ शकण्यासाठी मदत होऊ शकेल. असं म्हणतात ही गोष्टच आहे की एक बौद्धकालीन मठ असतो आणि त्या मठामध्ये एक अतिशय ज्येष्ठ आचार्य असतात, भिक्षू, आणि ते त्यांच्या करुणेसाठी अतिशय प्रसिद्ध असतात. त्यांचा हा जो मठ असतो हा एका आम्रवनामध्ये असतो. हे सकाळच्या वेळेस आपल्या शिष्यांना ध्यान शिकवतात, धम्म अभ्यास शिकवतात, एक्सक्यूज मी, त्यांच्याकडून ग्रहपाठ करून घेतात, चर्चा घडवून आणतात. भिक्षूंच्या नियमानुसार 12च्या आत जेवण झालं की यांचं वय थोडं जास्त होतं, त्यामुळे ते लगेच झोपत नसत. तर त्यांना एक छंद होता आम्रवनामध्ये फेरफटका मारण्याचा. आणि हा फेरफटका ते अतिशय आनंदाने मारत असत, कारण तिथे पक्ष्यांचा चिवचिवाट असे. काही वेळेस त्या ठिकाणी त्यांना हरिणी दिसत असत, कधी ससे दिसत असत, कधी माकडं दिसत असत. आणि त्या प्राण्यांना पाहून त्यांना अतिशय एक प्रकारे निसर्गाचा आनंद मिळत असत. ते एकरूप होत असत त्या वातावरणासोबत.
एक दिवस त्यांना अतिशय भयंकर अशी गोष्ट दिसते आणि ती गोष्ट म्हणजे त्या आम्रवनाकडे एका शिकाऱ्याची वक्रदृष्टी वळलेली त्यांना दिसते आणि हा शिकारी त्या ठिकाणी येऊन हरिणांना हेरत असतो. जशी ही गोष्ट त्या आचार्यांची लक्षात येते, ते हरिणांना आवाज देऊन, हात इशारे करून, हात वारे करून हुसकवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याही दिवशी त्यांना तसाच अनुभव येतो. ते जेवढा होईल तेवढा प्रयत्न करतात भीती दाखवण्याचा, पण त्या हरिणी काय पळून जात नाही. तिसऱ्या दिवशी असाच प्रकार दिसतो आणि तो शिकारीही दिसतो आणि मग त्यांना खूप काळजी वाटते. मग ते काय करतात, त्या ठिकाणी पडलेला एक दगड घेतात आणि तो दगड त्या हरिणांच्या दिशेने भिरकावतात. ही गोष्ट नेमकाच एक शिष्य पाहतो आणि त्याच्या मनामध्ये मोठी शंका निर्माण होते. अरे हे तर आपल्याला मैत्री शिकवतात, हे तर आपल्याला करुणा शिकवतात, प्राण्यांबद्दलची दया शिकवतात आणि स्वतः मात्र हरिणाला दगड मारतात. हे तो कोणाला सांगूही शकत नाही, कोणाशी बोलूही शकत नाही. पण ह्या विचारामुळे तो अतिशय अस्वस्थ होतो. त्याचं ध्यान खराब बिघडतं, त्याचं ताळतंत्र बिघडतं, अभ्यासामध्ये त्याचं लक्ष नसतं, कारण त्याच्या मनाने पूर्णपणे शंका गुरफटलेली असते. ही गोष्ट एका दुसऱ्या आचार्याच्या लक्षात येते आणि मग तो आचार्य त्याला बोलकं करतो की काय भानगड आहे तुझी, तू गेल्या 2 दिवसापासून अत्यंत अस्थिर आहेस, अस्वस्थ आहेस, चिंताग्रस्त आहेस, काहीतरी स्वतःच्या अंतर्भागात तू दडवल्यासारखं दिसतोय, लपवल्यासारखं दिसतोय. आणि मग तो खरं खरं कारण सांगतो. तो आचार्य त्याला घेऊन मुख्य आचार्यांकडे जातो आणि ही सर्व कहाणी सांगतो. ते आचार्य म्हणतात, होय बाळा, तू जे पाहिलंस ते अगदी बरोबर आहे आणि मी जे केलं ते सुद्धा अगदी बरोबर आहे. परंतु तुला मी हे सांगतो की ती कृती मी का केली. पहिल्या दिवशी मी आरडाओरडा केला, हातवारे केले. दुसऱ्या दिवशी मी आरडाओरडा केला, हातवारे केले. तिसऱ्या दिवशी मात्र माझ्याकडून राहावलं नाही. कारण जर त्या हरिणी अशाच गाफील राहिल्या असत्या तर एक दिवशी त्या शिकाऱ्याच्या गोळीला, बाणाला त्या बळी पडल्या असत्या. आणि म्हणून त्यांना भीती वाटावी म्हणून मी दगड त्यांना नाही मारला. भीती निर्माण व्हावी म्हणून मी दगड त्यांच्या दिशेने भिरकावला. तू फक्त माझ्याकडून घडलेली दगड मारण्याची कृती पाहिलीस, परंतु दगड मारण्या पाठीमागचा माझा जो हेतू होता, माझा जो उद्देश होता, तो उद्देश ना तुला दिसला ना तुम्हाला विचारलं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्या डोळ्याने आपण जे पाहतो त्या दृश्याचं इंटरप्रिटेशन, त्याचा अंदाज, त्याचे जजमेंट्स आपण स्वतः आपल्या सोयीनुसार करतो. परंतु जे दृश्य दिसलेलं आहे त्याच्यामध्ये काय सत्यांश आहे हे शोधण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. आणि म्हणून ती गोष्ट आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे. नेहमी पुढाकार घ्या. कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. ऐकाल त्याच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या कानाने ऐकत नाही ती गोष्ट खरीच काय आहे ती. तरी पण संशयाला संधी द्या. आणि जरी आपल्याला एखादा माणूस चुकीचा दिसला, एखादा माणूस काही चुकला असेल,
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याने 99 गोष्टी बरोबर केलेल्या आहेत, परंतु करता करता 100वी गोष्ट चुकला, म्हणून त्याला नाकारू नका, त्याला डिसमिस करू नका. पूर्ण मोठ्या टॉवेलवरती लागलेला काजळाचा बोटभर डाग, त्या अख्ख्या टॉवेलची पांढरी पार्श्वभूमी आपल्याला घालवायला भाग पडत असेल, तर आपण स्वतःच्या विचारांकडे पाहायला पाहिजे. आणि म्हणून नेहमी आपल्या हृदयामध्ये क्षमाशीलता पण ठेवता आली पाहिजे. आणि अशा एखाद्या दुसऱ्या गोष्टीकडे आपल्याला डोळे झाक सुद्धा करता आली पाहिजे. खर तर ग्रह सौख्य, कौटुंबिक सुख, कौटुंबिक आनंद, कौटुंबिक जिव्हाळा हा त्या दृष्टीने निर्माण होतो. कुटुंबातील प्रत्येक मनुष्य हे एक आगळं वेगळं युनिक पुस्तक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हे खरं तर एक ग्रह तारा आहे. आपण त्याचे छंद, त्यांच्या आवडी, त्यांचा होकार, त्यांचा नकार, त्यांचं रुसणं, त्यांचं हसणं, त्यांचं शांत होणं, त्यांचं बडबड करणं, ह्या प्रत्येक गोष्टीची आपण कारण मीमांसा करू शकलो पाहिजे, आपण तपासू शकलो पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ग्रह सौख्य निर्माण करू शकतो. आपल्या कुटुंबामध्ये आपण आनंद निर्माण करू शकतो. आपल्या कुटुंबामध्ये आपण सुख निर्माण करू शकतो. आणि त्यासाठी तर तथागतांनी हे गृहस्थी विनय म्हणून सिगालवाद सुद्धा सांगितलंय. परंतु 6 दिशा सांगून झाल्यानंतर तथागत मात्र तिथेच थांबले नाही. तर मग तथागत त्या सिगालाला म्हणतात, एवढंच पुरे नव्हे, हे सिगाला, ज्याच्या जवळ दान, प्रियवदिता, अर्थचर्या आणि समंथरथा या 4 संग्रह वस्तू आहेत, अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्तीच खऱ्या अर्थाने प्रपंचामध्ये सुख, प्रपंचामध्ये आनंद निर्माण करू शकते. आणि म्हणून आपल्या आईवडिलांनी केवळ जन्म दिला म्हणून काही आपण त्यांचा गौरव करत नाही, तर त्यांच्या जवळ असणारी ही जी लोकसंग्रह वस्तूंची खाण आहे, आणि ती खाण म्हणजे दान. तसं पाहायला गेलं तर आपल्या घासातला घास, आपलं रक्त, आई जेव्हा 9 महिने आपल्याला पोटात वाढवते, तेव्हा तिचा तो एक प्रकारे पुनर्जन्म असतो. नाळेद्वारे घेणारं जे काही आपण तिथं शोषून घेतो, आणि जन्मल्यानंतर देखील जोपर्यंत आपल्या पायावर उभं राहून आपण चालत नाही, तोपर्यंत तळहातावरील फोडासारखी ती आपल्याला सोसते, पोसते, आपली शिशू काढते, नाक पुसते. काय करत नाही आपली आई आपल्यासाठी, काय करत नाही आपला बाप आपल्यासाठी. त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्ष ते आपल्या चालण्या, बोलण्या, हसण्या, खेळण्यावरती समर्पित करतात. जणू काही त्यांनी त्यांच्या आयुष्यच, तारुण्य दान देऊन आपल्याला आपलं जीवन वाढवलेलं असतं. हे करत असताना त्यांचं माधुर्य, आईच्या त्या झोपण्यासाठी ओव्या, अंगाई, बालगीत, बडबड गीत, काय काय प्रयत्न करतात ते, की ज्या योगे आपली चिमणी पाखरं ही सुदृढ होतील, हसतील, खेळतील, फळतील, फुलतील. या दृष्टीने आपले आई वडील त्यांच्या जवळ हे सर्वच आहे. अख्खं आयुष्य वेचतात ते केवळ आपल्या कल्याणासाठी. अर्थचर्या
म्हणजे कल्याणकारी कार्य करणं. काय करत नाहीत आपले आईबाप आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या उत्कर्षासाठी. आठवा, आपलं बालपण आठवा, आपलं तरुणपण आठवा, आणि ज्या प्रकारे आपल्या आईबापांनी आपल्यासाठी जे केलंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. अंगावर शहारे येतील, डोळ्यात अश्रू येतील, की जे तडजोड करून त्यांनी आपल्याला दिलं, आपल्याला मोठं केलं, वाढवलं, कर्तबगार बनवलं. पण त्यासाठी त्यांनी जे समर्पण केलंय त्या समर्पणाची ती इवलीशी तक्रार सुद्धा करत नाही. त्याबद्दल कधी पोराला विचारणा सुद्धा करत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलाने, आपल्या मुलीने जे बनावं, जसं बनावं, त्याचं ते एक प्रकारे उदाहरण पेश करतात आपल्या मुला मुलींना. समंत रथा, उदाहरणीकरण, एक्झाम्प्लिफिकेशन. आणि म्हणून तथागत म्हणतात की हे ग्रहपती पुत्रा, आई बापांजवळ या 4 संग्रह वस्तूंची खाण आहे, आणि या 4 संग्रह वस्तू देऊन ते आपल्या प्रपंचामध्ये ग्रह सौख्य निर्माण करतात, आनंद निर्माण करतात, शांती निर्माण करतात. आणि या ज्या 4 संग्रह वस्तू आहेत ह्या एका माणसासाठी पण महत्वाच्या आहेत, एका कुटुंबासाठी महत्वाच्या आहेत, एका समूहासाठी महत्वाच्या आहेत, एका समाजासाठी महत्वाच्या आहेत, एका राज्यासाठी महत्वाच्या आहेत, एका देशासाठी महत्वाच्या, त्या अखिल मानवतेसाठी महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण दानाचं आचरण करू तेव्हा आपण देण्याने स्वतःचा स्वार्थ आणि स्वार्थातून निर्माण होणारं दुःख कमी करू. पण जेव्हा आपण देऊ तेव्हा जे देऊ त्यामुळं समोरच्याचं हित करू आणि समोरच्यामध्ये माणूसपणा निर्माण करू आपल्यासोबतचा. जेव्हा प्रिय वनिता, सत्य वाचा, माधुर्यपूर्ण वाचा, प्रेमळ वाचा, उपकारक वाचा असेल, तेव्हा 2 माणसं, 2 कुटुंब, 2 शेजारी, 2 आप्तेष्ट एकमेकांशी विश्वासाने घट्ट बांधले जातात. वाचेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. वाचा ही स्फोटासारखी नेस्त नाबूतही करू शकते, आणि वाचा ही फेविकॉल सारखं, सिमेंट सारखं घट्ट धरूनही ठेवू शकते. कल्याण साधनाचंही सामर्थ्य वाचेत आहे. आणि दारूच्या बॉम्ब सारखं विध्वंसक बनून घर, कुटुंब, समाज, संस्था तोडण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या वाचेत आहे. आणि म्हणून वाचा ही प्रिय असावी, उपकारक असावी, मदत करणारी असावी, मदत देणारी असावी. आपली प्रत्येक कृती ही कल्याण साधणारी असावी. कल्याण करता येत नसेल तर करू नका, परंतु आपलं अस्तित्व हे अकल्याणाच्या कार्यामध्ये पुढे सहभागी होत नाही याची खबरदारी आपण घेऊया. एखादी भिंत बांधत असतील कोणी तर होता होईल तर एखादी वीट ठेवा, पण रचलेल्या 4 विटा आपल्या हातून घसरतील, घरंगळतील, पडतील असं दुष्कृत्य मात्र आपल्या हातून आयुष्यात घडणार नाही याची आपण खात्री केली. आणि महत्वाची गोष्ट आहे, जर आपल्याला सुख हवंय, ग्रह सौख्य हवंय, आनंद हवाय, शांती हवी,
तर आपण तशा प्रकारे स्वतः जगावं आणि आपल्या जगण्याचा जो आदर्श आहे तो आदर्श आपण समंत रथाच्या माध्यमातून, उदाहरणीकरणाच्या माध्यमातून इतरांना द्यावा. आणि असं जर झालं तर निश्चितपणे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या संसारात, आपल्या प्रपंचात, आपल्या कुटुंबात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं लांब लचक प्रदीर्घ तथागताचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्या सिगालची अवस्था काय झाली असेल. असं म्हणतात, सिगाल मनोमन संतुष्ट झाला, तो तृप्त झाला आणि तथागतांसमोर नतमस्तक झाला. आणि जे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं ते त्यांच्या मृत्यू पश्चात पूर्णत्वास गेलं. सिगाल याने तथागतांना याचना केली, म्हणते, या क्षणापासून आता मी तुमचा शिष्य झाल्याशिवाय राहू शकत. कृपया मला आपलं शिष्यत्व द्या, मला आपल्या संघात सामील करून घ्या. आणि अशा रीतीने सिगाल नावाच्या एका युवकाचं त्या एका प्रदीर्घ व्याख्यानामधून तथागतांनी समग्र परिवर्तन केलं. ही आहे तथागतांची कारुण्य आणि उपाय कौशल्याची सिद्धी. तंत्र, ज्या तंत्राचा उपयोग करून त्यांनी संपूर्ण परिस्थिती बदलवून टाकली. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक वर्षावासाला, प्रत्येक वर्षी आपण काही ना काही चंग बांधतो, काही ना काही निश्चित संकल्प करतो, तो तडीस नेण्याचा प्रयत्न करतो. जसं मी म्हटलं होतं की अश्विन पौर्णिमेच्या पूर्वी आपण हा अभ्यास पूर्ण करणार आहोत. आणि आपल्याला ठाऊक आहे 19-20 तारखेला अश्विन पौर्णिमा म्हणजेच वर्षावास समाप्ती आहे. आणि त्याच्या पूर्वीच आपण आपला हा अभ्यास पूर्ण करतो आहोत. आपल्यापैकी काही मंडळी अशी आहेत की त्यांनी न चुकता प्रत्येक गुरुवारी आपल्या आयुष्यातला मौलिक वेळ हे विचार ऐकण्यासाठी खर्ची घेतलेले आहेत. मी आशा करतो की याच्यातून आपल्याला आपलं जीवन अधिक सुंदर करण्यासाठी, अधिक सुदृढ करण्यासाठी काही ना काही मिळालं असेल. जे तुम्हाला योग्य वाटलं ते जरूर घ्या, ते जरूर जीवनात उपयोगात आणा. आणि ते उपयोगात आणून जर तुम्हाला खात्री वाटली की आपण आपलं जीवन आपल्या सामर्थ्यावर आनंदी करू शकतो, तर निश्चित तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण बनाल, एक एक्झाम्पल बनाल. असो, मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जम्बूद्वीप त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी हा अभ्यास आपल्यापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक आठवड्याला हा सर्व खटाटोप केलेला आहे. आणि मी माझी रजा घेण्यापूर्वी एक विनंती करेल की उद्या आणि परवा आपले 2 अतिशय मोठे कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमांची माहिती वज्रजयात सांगतीलच, आणि होऊ शकतं की त्याचे आवश्यक जे मीटिंग आयडी आहे तेही तुम्हाला मिळतील. पण उद्या सकाळी पुन्हा आपण 10:30 वाजता असेच आपल्या कार्यक्रमात सहभागी व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सिगालवाद सुत्ताचा आपला अभ्यास या ठिकाणी आपण संपवलेला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.